नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर नवीन घर घेण्याची प्लॅनिंग करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची अशी बातमी आहे। नवीन घर घेण्यासाठी आता गृह कर्ज हे विनातारण मिळणार आहे। या संदर्भात सविस्तर अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर बघा मित्रांनो, आता ज्यांना नवीन घर घ्यायचं आहे त्या खरेदीदारांसाठी एक आनंदाची अशी बातमी आहे। विनातारण स्वरूपात गृह कर्ज मिळणार आहे। या संदर्भात लोकमतद्वारे एक आर्टिकल पब्लिश करण्यात आलेला आहे। त्याचाच आधार घेऊन मी तुम्हाला सविस्तर अशी माहिती सांगत आहे। जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा, कारण आता सरकार विनातारण कोणतंही तारण न ठेवता गृह कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एक नवीन योजना आणत आहे। या नवीन योजनेअंतर्गतच आता खरेदीदारांसाठी कोणत्याही तारणाशिवाय गृह कर्ज मिळणार आहे। यामध्ये बघा, आपल्या डोक्यावर हक्काचं छप्पर असावं अशी प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाची इच्छा असते। यासाठी तो आयुष्यभर पै जमवत असतो। प्रसंगी भलं मोठं गृहकर्ज काढण्याची तयारी देखील त्याची असते, परंतु गृहकर्जासाठी अनेकदा चपला घासाव्या लागतात। त्यातही कर्ज मिळेल याची शाश्वती नसते। यासाठीच मालमत्तेची कागदपत्रे बँका किंवा कर्ज देणाऱ्या एजन्सीकडे गहाण ठेवावी लागतात। पण जर तुम्ही फक्त मोठा बंगला किंवा आलिशान फ्लॅट घ्यायचा विचार करत नसाल तरच घर खरेदी करणं सोपं होणार आहे। कारण आता इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार भारत सरकार यासाठी एक नवीन योजना आणणार आहे। अल्प मध्यम उत्पन्न गटातील लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे। यामध्ये बघा, आता सरकारद्वारे जी नवीन गृह कर्ज योजना लागू करण्यात येणार आहे ती काय आहे, त्यात विशेष काय आहे हेच मी आता सांगणार आहे। यामध्ये बघा, इकॉनॉमिक्स टाइम्सच्या मते नवीन योजनेअंतर्गत भारत सरकार 20 लाख रुपयांच्या गृह कर्जावर काही भागासाठी फक्त हमी घेईल आणि पूर्ण कर्ज हे विनातारण असणार आहे। म्हणजेच या 20 लाखांच्या कर्जासाठी कोणत्याही स्वरूपाचे तारण नागरिकांना ठेवण्याची गरज नाही। म्हणजेच कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची कागदपत्रे बँका अथवा गृह कर्ज देणाऱ्या एजन्सीकडे गहाण ठेवण्याची गरज नाही आहे। गृह कर्ज मंजुरी ही केवळ डिजिटल व्यवहारांद्वारेच केली जाणार आहे। त्यामुळे मोठ्या लोकसंख्येचे घर घेण्याचे स्वप्न हे पूर्ण करणे अगदी सोपे होणार आहे। यामध्ये शून्य तारण गृह कर्जासाठी कागदपत्रे देखील कमी लागतात। म्हणजेच तुम्हाला आता विनातारण कर्ज घ्यायचं आहे, त्यामुळे तर तुम्हाला कागदपत्र सादर करणं देखील कमी लागणार आहे। यासोबतच थर्ड पार्टी गॅरंटी जी आहे त्याची गरज पण आता खूप कमी असेल। ही जी नवीन गृह कर्ज योजना आहे ती 30 वर्षांसाठी उपलब्ध असणार आहे। म्हणजेच लोकांना गृह कर्ज घेण्यासाठी 30 वर्षापर्यंत ही योजना कामी येणार आहे। गृह कर्ज सुलभ करण्यासाठी भारत सरकारद्वारे हे महत्त्वाचे असे पाऊल उचलले आहे। यामध्ये जलद कर्ज देण्यासाठी वापरले जाणारे क्रेडिट गॅरंटी फंडासारखे उपाय यामध्ये करणार आहेत। नवीन गृहनिर्माण कर्ज योजनेचे नाव कदाचित कमी उत्पन्न असलेल्या घरांसाठी क्रेडिट रिस्क गॅरंटी फंड असू शकतं। म्हणजेच यासाठी विविध उपायांचा विचार केला जाणार आहे। या नवीन गृहकर्ज योजनेची घोषणा आगामी अर्थसंकल्पात केली जाऊ शकते। या अंतर्गतच आता 30 वर्षांच्या गृहकर्जाचा विचार केला जाणार आहे। तज्ज्ञांच्या मते प्रधानमंत्री आवास योजनापेक्षा सोप्या अटींवर गृहकर्ज देणारी ही नवीन गृहकर्ज योजना लोकांसाठी मोठी कामाची ठरणार आहे। सर्वांसाठी घर हे भारत सरकारचे जे उद्दिष्ट आहे ते या नवीन गृहकर्ज योजनेच्या माध्यमातून पूर्णत्वाला जाणार आहे। त्यामुळे मित्रांनो, ही महत्त्वाची अशी अपडेट आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या गृहकर्ज योजनेसंबंधी तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा। यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।